बुलढाणा जिल्ह्यातून एक अशी धक्कादायक बातमी समोर आली आहे ज्यानं माणुसकीला काळीमा फासलाय। नातं रक्ताचं असतं, विश्वासाचं असतं, पण जळगाव जामोदमध्ये एका पतीनंच आपल्या पत्नीच्या रक्ताने हात माखलेत। होय, रक्षकच जेव्हा भक्षक बनतो तेव्हा काय होतं याचं हे भीषण उदाहरण। 2 मार्च रोजी झालेल्या एका अपघाताचा असा काही पॅटर्न रचला होता की पोलिसांनाही सुरुवातीला वाटलं हा निव्वळ अपघात आहे, पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं। वृषाली गावंडे या आपल्या ड्युटीवर जात असताना मागून एका वाहनानं धडक दिली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला। पण सावधान, हा अपघात नव्हता, तर हा होता एक कोल्ड ब्लडेड मर्डर। माहेरच्यांना संशय आला, पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि सत्य बाहेर आलं तेव्हा सर्वांचेच पाय थरथरले। ज्या पतीसोबत संसार करायला वृषाली परतल्या होत्या त्याच पतीनं आपल्या मित्राला सोबत घेत चक्क पत्नीच्या हत्येची सुपारी दिली होती। घटस्फोटासाठी तगादा, छळ आणि अखेर रस्ता अपघाताचा बनाव करून काटा काढण्याचा हा क्रूर कट जळगाव जामोद पोलिसांनी उधळून लावलाय। पोलिसांनी पती प्रकाश गावंडेसह त्याच्या साथीदारांना बेड्या ठोकल्यात। आम्ही तांत्रिक पुरावे आणि सीसीटीव्हीच्या आधारे तपास केला असता हा अपघात नसून सुपारी देऊन घडवून आणलेली हत्या असल्याचं स्पष्ट झालंय। तीनही आरोपींना आम्ही अटक केली असून पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती खामगाव अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी दिली आहे। मात्र या प्रकरणातून आता प्रश्न हाच उरतो की रक्ताच्या नात्यावर विश्वास ठेवायचा तरी कसा। शिवशाही न्यूज प्रतिनिधी प्रतीक सोनपसारे, बुलढाणा। तर आपल्या पोलीस स्टेशन जळगाव जामोद येथे 2 मार्च 2026 रोजी फिर्यादी मनीष दिगंबर गावंडे यांनी आपल्याकडे तक्रार दिली की त्यांची जी सून होती वृषाली प्रकाश गावंडे हिचा कोणीतरी अज्ञात वाहनाने धडक देऊन अपघात केलेला आहे। या फिर्यादीवरनं आम्ही एक गुन्हा दाखल केला। त्या गुन्ह्यासंदर्भात आम्ही तपास केला। त्या तपासामध्ये आम्ही काही साक्षीदार बोलवले, त्यांचे नातेवाईक बोलवले, तर त्यांच्या नातेवाईकांनी याच्यावर थोडा संशय उपस्थित केला। मग पोलीस स्टेशनचे इन्चार्ज नितीन पाटील साहेब तसेच SDPO साहेब यांनी त्याचा सखोल चौकशी केली। गोपनीय जी यंत्रणा आहे ती हलवली आणि त्याच्यामध्ये आम्हाला काही संशयास्पद सापडले। त्याच्यानंतर आम्ही त्याचा तांत्रिक तपास केला, CCTV असतील, सगळे जे काही कॉल रेकॉर्ड्स असतील त्याची तपासणी केली आणि काही संशयित आम्ही वाहनं त्याच्यातनं आम्ही निष्पन्न केली आणि त्यामार्फत त्यांची चौकशी केल्यानंतर असं कळालं की यांचे जे मृतक होती वृषाली प्रकाश गावंडे, यांचे पती प्रकाश गावंडे तसेच मंगेश सावळकर आणि गाडी चालक मंगेश सूर्यवंशी असे 3 लोक याच्यामध्ये निष्पन्न झाले आणि यांची ज्यावेळेस आम्ही सखोल तपासणी केली, चौकशी केली, सगळे तांत्रिक पुरावे हस्तगत केल्यानंतर जी काही माहिती आली त्यांचं इंट्रोगेशन केलं, सायंटिफिक इंट्रोगेशन, त्याच्यानंतर असं कळालं की जे त्यांचे पती होते प्रकाश गावंडे यांनी पैसे देऊन या खुनाचा कट रचला आणि पैसे दिल्यानंतर जो चालक होता मंगेश सूर्यवंशी यांनी ती गाडी अशा पद्धतीने चालवली त्या महिलेला मागून धडक देऊन तिचा खून करण्यात आला। तर याचा आम्ही सगळं सखोल तपास केला, 3 आरोपी अटक केले। यात जी रक्कम दिली होती हे कट करण्यासाठी आणि हे घडवून आणण्यासाठी ती रक्कम देखील आम्ही जप्त केलेली आहे। आरोपी आमच्या ताब्यात आहे, PCR घेतलेला आहे। सर्वांचं श्रेय जे आहे तपासाचं आमचे पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि IG सर आहेत त्यांच्याही मार्गदर्शनाखाली आम्ही वारंवार त्यांनी आम्हाला या गुन्ह्यासंदर्भात गाईड केलं आणि पूर्ण क्रेडिट नितीन पाटील आणि जे ठाणेदार आहेत जळगाव जामोदचे त्यांची टीम यांचाही ह्याच्यामध्ये भरपूर चांगला तपास झाला आणि आम्ही हे जो काही कट होता हे उघडकीस आणू शकलो आणि पुढची प्रक्रिया आता चालू आहे। धन्यवाद। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।